Co-powered by Techno. आमच्या शिवसेनेच्या बाजूने आम्ही शिंदे साहेबांसाठीच मुख्यमंत्री पद मागणार आहे। महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची स्वप्न बघतायत, होतील का ते? मुळात हे दिवा स्वप्न ठरलं, कारण यापुढं अशी राजकारणात कधीही सिच्युएशन ज्याला आपण म्हणतो किंवा परिस्थिती म्हणतो की उद्धव साहेब मुख्यमंत्री होण्यासारखे निर्माण होणार नाही। ही परिस्थिती त्याच वेळी होती की भाजप सेना एकत्र असताना उद्धव साहेबांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारायला पाहिजे होतं। संजय राऊत काय म्हणतात की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील? आता ही निवडणुकीला सामोरं जात असताना प्रत्येक पक्ष स्वतःचा नेता मुख्यमंत्री होणार आहे असं म्हणतोय। आमच्यात तो प्रकार आहे। शिवसेना म्हणते शिंदेसाहेब, भाजप म्हणते फडणवीस साहेब, राष्ट्रवादीला वाटते अजितदादाला संधी मिळावी, असं त्याही बाजूला चाललेलं आहे। परंतु ही संधी मिळत असताना महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातला मुख्यमंत्री संजय राऊत म्हणतात। आज महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात शिंदे साहेबच आहेत आणि त्यामुळे तेच मुख्यमंत्री होतील। किती जागा मिळतील आपल्याला माहिती? माझा अंदाज आहे 170च्या पुढे जाईल, 190 पर्यंत जागा मिळतील। तुम्हाला किती शिवसेनेला किती जागा येतील? शिवसेनेच्या वाट्याला जागा किती येतील हे मी काही निश्चितपणे सांगू शकत नाही। हा निर्णय सर्वस्वी आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्यावर अवलंबून आहे। परंतु ज्या जागा मिळते त्यातला रन रेट जे असेल, स्ट्राईक रेट, तो सर्वात चांगला आणि मोठा शिंदे साहेबांच्या पक्षाचाच असेल, शिवसेनेचा आमच्या असेल। राज्यात तिसऱ्या आघाडी देखील शक्यता वर्तवली जाते, बच्चू कडू एकत्र येण्याची शक्यता, राजू शेट्टी। यापूर्वी तिसऱ्या आघाडीचे अनेक प्रयोग ह्या राज्यात झालेले आहेत आणि त्याचे परिणामही आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत। तिसरी आघाडी ही शेवटी तिसरी ठरत असते, त्याचा या महायुतीबी आणि मवियाबी कोणताही परिणाम होणार नाही। मुळात त्यांनी पहिला प्रश्न स्वतःसाठी विचारावा, स्वतः मनाला विचारावा की भारतीय जनता पार्टीबरोबर निवडणूक खेळून खांद्याला खांद्या लावून आपण बहुमत प्राप्त केलं आणि मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी भाजपला तुम्ही पाठीत खंजीर खुपसून शरद पवारच्या मांडीवर जाऊन बसा, त्याचं उत्तर पहिलं द्या, नंतर आमची गद्दारी आहे का नाही त्याचा नंतर अभ्यास करू। ही गद्दारी नाही, आम्हाला गद्दारी करायला लागली, त्याचं प्रायश्चित्त म्हणून आम्ही गुवाहाटीला गेलो आणि एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीपद मिळवून देण्याचं आम्ही काम केलं, ज्यामुळं तालुक्यात गेल्या 2.5 वर्षात संपूर्ण महाराष्ट्रात माझ्या तालुक्यात एक प्रगतीपथावर घोडदौड विकासाची होत असताना आपल्याला दिसून येते। कुठल्याही धर्माविषयी भावना भडकल असं कुणीच बोलू नये या मताचा मी सल्ला देताय तुम्ही प्रशासनाला? असा सल्ला देणे एवढा मी काही मोठा नाही, पण मी माझ्या तालुक्यातल्या सर्व जातीपाती सर्व धर्माला प्रेमानंच वागलोय, प्रेमानं वागणार आहे, असं भडक कुठलंही विधान मला मनापासून मान्य नाही। Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।